उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अक्षय शिंदेच्या दफन विधीला या ठिकाणी शिंदे गटाने विरोध केला आहे। पोलिसांनी वारंवार त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही देखील कार्यकर्ते आपल्या भूमिकावर ठाम होते। या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये अक्षय शिंदे ह्याचा दफन या ठिकाणी करू देणार नाही ह्याला विरोध केला होता। मात्र या ठिकाणी जर बघितलं मोठा खड्डा देखील या ठिकाणी केला होता, मात्र तो खड्डा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुजवला होता। मात्र आता पोलिसांनी वारंवार त्यांची समजूत काढून देखील कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात या ठिकाणी सुरुवात केली आहे। जे कार्यकर्ते आहेत शिंदे गटाचे त्यांना आता सगळ्यांना या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली आहे। जेवढे शिंदे गटाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी होते या ठिकाणी त्यांना या ठिकाणी हे करत होते। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। कारण की आपण जर बघितलं यांचा जो विरोध आहे मुद्दामून मला आहे ना पोलीस लोकांनी हात लावून इकडे ढकललं। मी हँडिकॅपासून मला ढकलून दिलं हे लोकांनी, हँडिकॅपासून हे लोकांनी मला ढकलून दिलंय। हे पोलीस वाले काही कामाचे नाही, मला झटपटी करून आतमध्ये ढकललंय। विरोध आहे आम्ही विरोधी आहे बदलापूरच्या भय्यतीसाठी, आम्हाला इकडे दफन नाही करून द्यायचं। बदलापूर जर बघितलं मोठ्या संख्येने जे शिंदे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते आणि अक्षय शिंदेच्या यांच्या दफनला विरोध या ठिकाणी केला होता। हीच ती जागा आहे, त्या ठिकाणी अक्षय शिंदे याचा दफन विधी या ठिकाणी पार पडणार होता। मात्र या ठिकाणी शिंदे गटाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी हा खड्डा पूर्णपणे बुजवला आणि या ठिकाणी एकच घोषणाबाजी केली की अक्षय शिंदेच्या मृतदेहाला आम्ही या ठिकाणी विरोध करत आहेत। आणि आता या ठिकाणी जर बघितलं पोलिसांनी पूर्ण या ठिकाणची जागा या ठिकाणी खाली करण्यास सुरुवात केली आहे। मोठ्या पदाधिकारी असतील, कार्यकर्ते या ठिकाणी सगळ्यांना ताब्यात घेण्यास या ठिकाणी सुरुवात केली। हा संपूर्ण परिसर या ठिकाणी खाली करण्यास सुरुवात केली आहे, कारण की या ठिकाणीच अक्षय शिंदेचं दफन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे आता अक्षय शिंदेचा मृतदेह कुठे दफन केला जाणार ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन उत्तम सह मयूर जाधव, TV9 मराठी, उल्हासनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।